ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन तसंच त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्कार सोहळा शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे सोलापूर शाखेच्या वतीनं मूळचे सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक नाम शिंदे यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन व त्यांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव सत्कार सोहळा दिनांक 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडकबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली। डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांच्या उपस्थितीत नाम शिंदे यांच्या मोहाचे झाड अशा दुसऱ्या आवृत्तीचं आणि जातीला जात वैरी या कादंबरीवरील लेखाजोखा समीक्षा ग्रंथाचं प्रकाशन होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। याच कार्यक्रमात साहित्यिक नाम शिंदे यांचा अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत दत्ता गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडकबाळकर, उपाध्यक्ष दत्ता सुरोचे आदी उपस्थित राहणार आहेत। 21 डिसेंबरला श्री नाम शिंदे यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत। तो अमृत महोत्सव सोहळाही त्यांना आयोजित करायचा आहे आणि त्या निमित्ताने त्यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन करायचं आहे। याच्यामध्ये त्यांचा जो मोहाचं झाड ही पुस्तक आहे त्याचंही प्रकाशन होणार आहे। त्यानंतर 1992 साली त्यांनी जातीला जात वैरी ही कादंबरी लिहिली होती। त्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता। त्या कादंबरीची दुसरी आवृत्ती त्यांना आता प्रकाशित झाली आहे, त्याचं प्रकाशन करायचंय। आणि जातीला जात वैरी या कादंबरीवर अनेकांनी समीक्षा लिहिली होती, त्याचंही पुस्तक तयार झालेलं आहे। त्याही पुस्तकाचं प्रकाशन त्यांना करायचं आहे। तर अशा 3 पुस्तकाचं प्रकाशन मोहाचं झाड, जातीला जात वैरी आणि जातीला जात वैरी एक लेखाजोखा अशा 3 पुस्तकाचं प्रकाशन 21 नोव्हेंबरला निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी 11 वाजता आम्ही ठेवलेलं आहे। या पत्रकार परिषदेस डॉ. किशोर चंडक, डॉ. नरेंद्र काटीकर, प्राध्यापक डॉ. दीपक नारायणकर, शांताराम शिंदे, ॲडव्होकेट केशव इंगळे आदी उपस्थित होते।